ब्रेकनंतर स्वागत। पुढची बातमी आहे ठाण्यातल्या मुंब्र्यातून। मुंब्र्यामध्ये मनसैनिकांनी तोडफोड केली आहे। निवडणूक आयोगाच्या कार्यालयातील संगणकांची मनसैनिकांकडून तोडफोड करण्यात आली आहे। मतदार यादीमध्ये असलेले घोळ दुरुस्त करण्यासाठी केवळ एकच अधिकारी असल्यामुळे मनसैनिक संतप्त झालेत। त्यांनी अधिकाऱ्यांच्या संगणकांची तोडफोड केली आहे। ठाण्यातल्या मुंब्र्यामधली ही घटना आहे। आयोगाच्या कार्यालयामध्ये मनसे कार्यकर्ते गेले आणि तिथे त्यांनी संगणकाची तोडफोड केल्याचं कळत आहे। आणि कार्यकर्ते संतप्त होण्यामागचं कारण, जे प्राथमिक कारण समोर येत आहे ते असं आहे की मतदार यादीमध्ये असलेले घोळ दुरुस्त करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि या सगळ्या प्रक्रियेसाठी केवळ एकच अधिकारी या ठिकाणी उपस्थित असल्याचं त्यांना दिसलं आणि त्यामुळे त्यांचा संताप झाला आणि त्यामुळे त्यांनी अधिकाऱ्यांच्या संगणकांची तोडफोड केल्याचं कळत आहे। मतदार यादीतील घोळाचा मुद्दा मनसेने सध्या अजेंड्यावर घेतल्याचं दिसतं आहे। त्यामुळे मुंबईप्रमाणेच ठाण्यामध्ये सुद्धा याचसाठी मनसेने सध्या जोर लावलेला आहे। मतदार यादीतील दुबार नावं हटवणं, ती ओळखणं आणि त्याचबरोबर इतर मतदार यादीतील अनेक घोळांबद्दल सध्या मनसे कार्यकर्ते निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून सध्या फॉलोअप घेत असल्याचं चित्र आहे। मात्र याच दरम्यान एकच अधिकारी या ठिकाणी असल्याचं जेव्हा मनसेच्या कार्यकर्त्यांना समजलं, त्यानंतर त्यांनी तोडफोड केल्याचं सध्या बातमी समोर येते आहे। नेमकं काय घडलं याविषयीचे अधिक अपडेट्स थोड्याच वेळात आपल्यापर्यंत येतील। मात्र आता निवडणूक आयोगाची कार्यालय सुद्धा आता राजकीय पक्षांकडून टार्गेट होऊ लागल्याचं याच्यातून समोर येत आहे। ठाण्यामध्ये मनसैनिकांनी आयोगाच्या कार्यालयामध्ये जाऊन तोडफोड केलेली आहे। आतापर्यंत निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणं, निवडणूक आयोगावर मोर्चा काढणं आणि पत्रकार परिषदा घेऊन याबाबत जनजागृती करणं अशा प्रकारची राजकीय पक्षांची भूमिका मुख्यत्वे करून राहिलेली आहे। मात्र आता थेट निवडणूक आयोगाचे अधिकारी, निवडणूक आयोगातील कर्मचारी विरुद्ध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असा सामना आता महापालिका निवडणुकांच्या तोंडावर उभा राहू लागलाय असं चित्र याच्यामध्ये दिसतं आहे। त्यामुळे या दृश्यांमध्ये सुद्धा आपण बघू शकतो या ठिकाणी उपस्थित असलेले एक अधिकारी मनसेच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करताना दिसतात आणि त्यानंतर हा तोडफोडीचा प्रकार घडलाय। अधिक माहिती घेऊया, अक्षय भाटकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अक्षय, काय नेमकं घडलंय मुंब्र्यामध्ये? मुंब्र्यामध्ये आज आपल्याला माहिती आहे की अंतिम मतदार यादी ही जाहीर केली जाणार आहे। मात्र मुंबईत ज्या ठिकाणी निवडणूक आयोगाचं कार्यालय आहे त्या ठिकाणी ही यादी अंतिम जाहीर करण्यासाठी विलंब होत होता आणि म्हणूनच काही मनसे जे आहेत ते या कार्यालयामध्ये गेलेले होते। मात्र त्यावेळी त्यांनी एक जो कॉम्प्युटर ज्या ठिकाणी नोंदणी चालू होती तो मात्र हाताने खाली टाकून दिला आणि त्या ठिकाणी घोषणा केलेल्या आहे आणि लवकरात लवकर हे जे हा जो संपूर्ण संगणक हा जो तोडला होता त्या बदल्यात त्यांनी लवकरात लवकर या मतदार याद्या ज्या आहेत त्या फायनलाइज करायची त्यांची अट होती। मात्र कर्मचारी कमी आहेत, वेळ कमी उरलेला आहे अशी कारणं या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून निवडणूक आयोगाच्या त्या लोकांकडून देण्यात येत होते आणि त्याचाच राग म्हणून आज मनसेने हे आंदोलन केलं आणि या ठिकाणी ज्या कॉम्प्युटरवर हे काम चालू होतं तो कॉम्प्युटर त्यांनी हाताने टाकून दिलेला आहे। मुंब्र्यातली घटना काही वेळापूर्वी मुंब्र्यामध्ये घडलेली आहे। अमोल, नक्की धन्यवाद अक्षय या सविस्तर माहितीबद्दल। तर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार